तुमच्या तरी राहावं. ऐका, आपण गणपती बाप्पांना बसवतो, गणपती बाप्पांचं 10 दिवसानंतर विसर्जन करतो. पण ऐका माय बापांनो, अरे गणपती बाप्पांची एवढी सुंदर एवढी देखणी मूर्ती असते, सुंदर रूप गणपती बाप्पांचे. पण ऐका, त्या सुंदर रूप असणाऱ्या गणपती बाप्पांकडे आपण पाहतो, 10 दिवस त्या गणपती बाप्पांची आरती करतो, गणपती बाप्पांना नैवेद्य दावतो, गणपती बाप्पांची आराधना करतो, पूजा करतो. पण ऐका, गणपती बाप्पांचं विसर्जन करताना आपल्या हिंदू संस्कृतीला शोभेल असं विसर्जन करा. अरे उगच कुठंही कॅनलवरती उभा राहायचं आणि उलटी मूर्ती करून फेकायची असं नकारे करू. आपल्या हिंदू संस्कृतीनं जसं सांगितलंय ना, तिच्या कडेला जा, विहिरीच्या कडेला जा, त्या ठिकाणी जाऊन गणपती बाप्पांना आसनावरती बसवा, गणपती बाप्पांना त्यांची आरती करा, त्यांची पूजा करा आणि आपल्या 4-5 जणांनी गणपती बाप्पांना सुरक्षित असं उचलून न्या आणि गणपती बाप्पांना गणपती बाप्पा मोरया म्हणून आपल्या हातानं नीट सुरक्षित विसर्जन करा. उगच आपण वरून फेकून गणपती बाप्पांचा अपमान करू नका रे. आपल्या हिंदू संस्कृतीला शोभतंय ना तसं गणपती बाप्पांचं विसर्जन करा. तर आपण गणपती बाप्पा आपल्याला पावतील, तर गणपती बाप्पा आपल्याला प्रसन्न होतील.